जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार. आम्ही आपणा सर्वांचे सहस्त्र स्वागत करीत आहोत. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 33वा दिवस. आज 2 फेब्रुवारी. तेव्हा चला तर मग आजच्या वाचनास आपण संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करून सुरुवात करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रथम सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाचे महत्व म्हणजे त्याची फलश्रुती जी संत श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथात प्रथम समासात प्रथम दशकात वर्णिलेली आहे तिचे आपण आता वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच हा ग्रंथ नियमितपणे जो श्रवण करतो त्याच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण पुढील ग्रंथ वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण दशक दुसरा समास 7वा ज्याचे नाव आहे सत्व गुण लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. मागच्या भागात आपण ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 10 यांचे त्यातील मराठी अर्थासहित वाचन केले. आज आपण ओवी क्रमांक 11 पासून सुरुवात करीत आहोत. आपल्या समोर जे पृष्ठ आहे त्या पृष्ठातील शेवटून 3ऱ्या ओळीपासून 11वी ओळी सुरू होत आहे. तिथूनच आपण आजचे वाचन करीत आहोत. स्नान संध्या पुण्यशील
अभ्यंतरीचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ, तो सत्व गुण. यजन आणि याजन, अध्ययन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य, तो सत्व गुण. निरूपणाची आवडी, जया हरी कथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी, तो सत्व गुण. अश्वदाने गजदाने, गोदाने भूमिदाने, नाना रत्नांची दाने, करी तो सत्व गुण. धनदान, वस्त्रदान, अन्नदान, उदकदान, करी ब्राह्मण संतर्पण, तो सत्व गुण. कार्तिक स्नाने, माघ स्नाने, व्रते उद्यापने दाने, न्यक्काम तीर्थे उपोषणे, तो सत्व गुण. सहस्त्र भोजने, लक्ष भोजने, विविध प्रकारीची दाने, न्यक्काम करी सत्व गुणे, कामना रजो गुण. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवालये ही करे, तो सत्व गुण. देवद्वारी पडशाळा, पायरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा, बांधी तो सत्व गुण. जय जय रघुवीर समर्थ. पुढील ओव्यांचे वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपल्या समोर जे पुस्तक दिसत आहे त्यातील शेवटून 5व्या ओळीपासून 11व्या ओळीतील मराठी अर्थ सुरू होत आहे. तर तिथूनच आपण वाचनास सुरुवात करूया. परमार्थाची आवड उत्पन्न होते, भावार्थ गोड वाटू लागतो. परोपकार करण्याची त्वरा असते, म्हणजे परोपकारात तत्पर असतो, तो सत्व गुण. स्नान संध्यादी वर्णाश्रम विहित कर्मे करणे, पुण्य मार्गाचे आचरण करणे, अंतःकरण निर्मळ शुद्ध असणे, वस्त्रे व शरीर स्वच्छ असणे, म्हणजेच अंतरी शुद्ध विचार व बाह्यतः शरीर वस्त्रे सोज्वळ अशी सुचिता असणे, हे सत्वगुणाचे लक्षण होय. ब्राह्मणाची षडकर्मे म्हणजे 1. यज्ञयाग स्वतः करणे व 2. करविणे, 3. स्वतः अध्ययन करणे, 4. दुसऱ्यांस शिकविणे, 5. स्वतः दान करणे व 6. दुसऱ्यांनी दिलेले दान घेणे. ही सर्व कर्मे सत्वगुणाची आहेत. हरिकथा व निरूपण स्वतः करण्याची आवड असणे आणि दुसऱ्याचे ऐकण्याची गोडी असणे आणि ऐकलेल्याचे मनन करून ते लगेच आचरणात आणणे, हे सत्वगुणाचे चिन्ह होय. घोडे, हत्ती, गायी, जमीन, अनेक रत्ने यांची दाने देणे, तसेच द्रव्य, वस्त्र, अन्न, पाणी यांचे दान करणे किंवा ब्राह्मण भोजने घालणे, अशा दान कर्माविषयी प्रेम वाटणे, हे सत्वगुणाचे लक्षण होय. कार्तिक स्नान, माघ स्नान, व्रते व त्यांची उद्यापने, दाने, तीर्थयात्रा, उपास तापास ही सर्व शरीर मना शुद्धी परकर्मे निष्काम बुद्धीने करणे, तो सत्व गुण. त्याचप्रमाणे सहस्त्र भोजने, लक्ष भोजने घालणे, अनेक प्रकारची दाने देणे, हे निष्काम मनाने करणे, हे सत्व गुणाचे व सकाम चित्ताने करणे, हे रजोगुणाचे लक्षण होय. तीर्थाचे ठिकाणी अग्रहार म्हणजे जमीन, इनामे अर्पण करणे, विहिरी, तलाव किंवा सरोवरे बांधणे, देवळे वा देवळांची शिखरे बांधणे, देवळाच्या शेजारी चौसोपी म्हणजे पडव्या, तसेच पायऱ्या, दीपमाळा, तुळशीची वृंदावने, पिंपळाचे पार बांधणे,
हे सत्वगुणाचे लक्षण होय. जय जय रघुवीर समर्थ. पुढच्या ओळींचं वाचन आपण पुढच्या भागात पाहू. आता आपण कृतज्ञपूर्वक संत श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. भेटूया पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.